कारण ती प्रक्रिया मी सर्वात जवळने बघितली. शेवटी साखर कारखानदारीमध्ये आता ते सांगतात, मी प्रल्हाद पाटील तात्या सांगतात की साखर कारखाना 60 कोटीला घेतला, 70 कोटीला घेतला, परंतु वस्तुस्थिती अशी, तुम्ही जर 50 कोटीची शेतकऱ्यांची बिलं थकवली असती तर हा विषय झाला नसता. 50 कोटीची बिलं दिली असती तर पुढची प्रक्रिया कुठलीच घडली नसती बाबा. कारण शेवटी शेतकऱ्यांची बिलं थकल्यामुळं शेतकरी रामराजे साहेबांच्याकडे आला. आणि किंवा आता रामसाहेबांना खरं आम्ही बळी पाडलं त्यामध्ये. त्या परिसरातले व्यापारी असतील, कामगार असतील, मी स्वतः त्यामध्ये मिटिंगा घेतो. ह्या लोकांनी त्यांना त्यामध्ये उतरवलं, कारण त्यांची स्वतःची अशी भावना होती की त्या भानगडीत पडायला नको. परंतु त्यामध्ये भाग घेतला. आणि एनसीटीत काही महाराज गेलेले आहेत, बँका एनसीटीत गेल्या, कॉस्मॉस बँका वगैरे. परंतु आणि मग त्यांनी महाराज साहेबांनी एनसीटीचा अभ्यास करून स्वतःची माणसं लावून तिथं ते फॉर्म शेतकऱ्यांचे भरणे. आम्ही त्यांना म्हणलं शेवटी उद्या काय झालं तर लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्यावर येणार आहे. आणि म्हणून खरंच त्यांनी भाग घेतला. आणि आज साखर कारखान्याचा तुम्ही बघताय, दत्त इंडिया 3000चा कारखाना, आज 9000 कारखाना, 10000चा कारखाना झाला आहे. डिस्टिलरी झाली, पीपी बॅगचा कारखाना झाला आहे. आणि आज ते 500, मला वाटते पहिले 545, आज 700-800 कामगार तिथं झाले. शेवटी कामगारांची पोरं आपलीच लागत आहेत ना. हे काय शेवटी विकासाचं काम असतं आणि त्या परिसराला निश्चितपणानं त्याचा फायदा होतो. कमीची तीच अवस्था आहे. कमीचं काही मध्यंतरी काहीतरी इंटरव्ह्यूच्या ह्याच्यात वगैरे आम्ही ऐकलं तो गोंधळ झाला. परंतु कमीचं काय उद्या जर गोंधळ वाढला तर ते काय नटबोल्टात वरचं फिट केलेलं आहे, ते काही नेऊ बी शकतात. त्यामुळे तो बी धोका आपल्याला निश्चितपणानं आहे. त्या दृष्टीने आपण विशेषतः तरुण पोरं, आता मगाशीच कोणतरी म्हणलं, रेश्माताई म्हणली विरोधिकांची पोरं जास्त कामाला आहे. परंतु शेवटी असं रामराजे साहेबांनी कधी बघितलं नाही की हा अमुक तमुक लागतोय ना आपल्या तालुक्यातला मुलगा, याचा काही शिक्का मारलेला नसतो. परंतु लोकांनी देखील त्याची जाण ठेवली पाहिजे कुठेतरी. मनाची नाही, निदान जनाची तरी, जनाची नाही जरा मनाची तरी लाज असली पाहिजे की बाबा आपले 10-20-15 हजार रुपये त्याची चालू झालेत. कारण मध्यंतरी साखरवाडीचा कारखाना बंद असताना महाराज साहेब एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाला आलते. मला वाटते रणवीरसांचे जावं आहेत, विनोद जाधवांच्या, मुकुंद काका उद्घाटनाला आलते. आणि तिथं साखरवाडीमध्ये मला म्हणले आपण असं दिसतंय, पण लाईट बीट सगळं दिसतंय चकाचक. त्याला कारण म्हणलं महाराज साहेब कमीच कारखाना आहे. कारण 10,000 रुपयांनी पगार, काय 12-15 हजारांना 100-200 पोरं साखरवाडी परिसरात तिथं काम करत आहेत. म्हणून हे चित्र दिसतंय. नाही तर साखरवाडीचं अतिशय वाईट चित्र आहे. आणि कामं सांगायची किंवा 25 वर्षामध्ये काय केलं असे प्रश्न हे राजकीय बोलायचं झालं. पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा आता तुम्ही मला वाटते मालोजी राजांच्या त्या स्मृतीच्या कार्यक्रमाला असाल, आपल्याला त्याचं महत्त्व नसतं. परंतु विनय कोरे आले ते इथं, ते म्हणजे आपण म्हणतो बाबा काल भाषणात मी ऐकलं फलटणच नाही, पश्चिम महाराष्ट्रातले प्रश्न त्यांनी सोडवले. त्याचं एक उदाहरण जिवंत आहे. परवा विनय कोरेंनी स्पष्ट सांगितलं, कोल्हापूरच्या एका बंधाऱ्याचं काम महाराजसाहेबांनी माझं करून दिलं. म्हणजे किती दिवस थकलेलं काम. आपल्याला आपल्या कामाचं मग आपल्या माणसाचं महत्त्व आपल्याला कळत नाही. म्हणून तो हा जो पराभव झाला तो भरून काढण्यासाठी आपण सर्व